Hi dear student, today's topic page number 6 gravitation lesson. Solve example. Example first, Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? Given काय काय दिलं आपल्याला प्रश्न आधी समजून घेऊ आपण. महेंद्र आणि विराट नावाचे दोन मुलं आहेत. ते एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत आणि त्यांचे मासेस मीन्स वेट 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. मीन्स महेंद्रचं वजन आहे 75 किलो आणि विराटचं वजन आहे 80 किलो. तर आपल्याला त्याच्यावरून त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती निर्माण झाला तो आपल्याला काढायचा आहे. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. आर मीन्स अंतर दिलेलं आहे 1 मीटर, M1 मीन्स महेंद्रचं वजन आणि M2 मीन्स विराटचं वजन 75 किलो 80 किलो. आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी ही नेहमी कॉन्स्टंट असते, म्हणजे तिची किंमत कधी बदलत नाही. 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन आर kg स्क्वेअर. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ F इज इक्वल G M1 इंटू M2 अपॉन आर स्क्वेअर. हा ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला झाला जो आपण मागच्या पेजेसवर पाहिलेला आहे. F इज इक्वल 6.67 इंटू 10⁻11 मायनस इंटू 75 इंटू 80 अपॉन 1 स्क्वेअर न्यूटन. आता ह्या ठिकाणी आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे. भागिले 1 असल्यामुळे उत्तर तेच असणार आहे. फक्त गुणाकार करायचा आहे. फोर 4.002 इंटू 10⁻7 हे निघालंय ग्रॅव्हिटी विराट आणि महेंद्र यांच्या दोघांमधील. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट इज 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. दिस इज अ व्हेरी स्मॉल फोर्स. हा जो फोर्स निघाला आहे तो खूपच लहान आहे. If the force of friction between Mahendra and the bench on which he is sitting is 0, then he will start moving towards Virat under the action of this force. We can calculate his acceleration and velocity by using Newton's law of motion. आता आपल्याला या माहितीवरून दोघांमध्ये किती ॲक्सेलरेशन झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण ते फाइंड आउट करू एक्झाम्पल सेकंड मधून. इन द अबव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज अ फ्रिक्शनलेस. जर आपण असं मानलं की महेंद्र ज्या ठिकाणी बसला होता त्या बेंचवर बसला होता त्या बेंचचं फ्रिक्शन 0 आहे विथ 0 व्हेलोसिटी. व्हॉट विल बी महेंद्राज व्हेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. मग त्याची जी व्हेलोसिटी असेल विराटकडे जाण्याची ती 1 सेकंदानंतर किती असेल. विल दिस वेलोसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. जर टाइम चेंज केला तरी वेलोसिटी चेंज होईल का आणि कशी होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन फोर्स ऑन महेंद्रा F इज इक्वल 4.002 इंटू 10⁻7 अँड महेंद्रा मास M इज इक्वल 75 kg. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ acceleration produced by the force Mahendra M is equal 75 kg. A is equal F upon M. मग आता आपण F माहिती आहे आपल्याला 4.002 इंटू 10⁻7 अपॉन 75. आता या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळत आहे 5.34 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड. Using Newton's first equation, we can calculate Mahendra's velocity after Newton's first equation of motion is V is equal U plus AT. आता या फॉर्म्युलानुसार आपण त्याचं ॲक्सेलरेशन काढू शकतो. As Mahendra is sitting on the bench, initial velocity is 0. U is equal 0. Assuming the bench to be frictionless. जर bench frictionless असेल, V is equal 0. 5.34 इंटू 10⁻9 इंटू 1. आता ह्या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे इंटू 1 असल्यामुळे हे निघालं त्याचं
ॲज बेंचचं फ्रिक्शनलेस असलेलं वेलोसिटी. Mahendra's velocity after 1 second will be 5.34 into 10 raised to 9 meter per second. This is an extremely small velocity. The velocity will increase with time because of the acceleration. The acceleration will also not remain constant because as Mahendra moves towards Virat, the distance between them will decrease, causing an increase in the gravitational force, thereby increasing acceleration as per Newton's second law of motion. काय सांगितलं आपल्याला थोडक्यात काय महत्त्वाचं याच्यात की जर समजा इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर ॲसिलेशन पण वाढेल आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी असेल तर ॲसिलेशन पण कमी असणार. अशा प्रकारे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते या सॉल्व एक्झाम्पलमधून की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ॲसिलेशन या परस्परांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. आता आपल्याला पुढचा टॉपिक आहे डू यू नो मध्ये. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑकर रेग्युलरली इन द सी. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येत असते. हाय टाइड म्हणजे भरती, लो टाइड म्हणजे ओहोटी. The level of sea water at any given location along sea shores increase and decrease twice a day at regularly intervals. High and low tides occur at different times at different places. बघा दिवसातून 2 वेळा किंवा एका ठराविक अंतराने आपल्याला लो टाइड्स आणि हाय टाइड्स दिसत असतात आणि यांचं जे लेवल आहे ती काही ठिकाणी जास्त असते, काही ठिकाणी कमी असते, म्हणून डिफरंट प्लेसला डिफरंट दिसते. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय मून. आपल्याला दिसतं की ज्या वेळेस पौर्णिमा असेल त्यावेळेस समुद्राला भरती येते आणि एका बाजूचा भाग उंच फुगवट्यासारखा दिसतो आणि इथे काय होतंय मग 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय म्हणजे त्या ठिकाणी फुगवटा तयार झालेला आहे. डायरेक्टली अंडर मून गेट्स पुल टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप डायरेक्टली अंडर द गोज causing high tide at 2 places on the earth at 90 degree from the place of high tide and the level of water is minimum and low tides occur there as shown in figure 1.6. 1.6 मध्ये आपल्याला हाय आणि लो दोन्ही दिसत आहेत. तर लो टाइड कुठे आहे, हाय टाइड कुठे आहे हे आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. हाय टाइड दाखवण्यासाठी हे बघा ह्या ठिकाणी भरती आली आहे तर या ठिकाणी ओहोटी आहे. म्हणजे चंद्राच्या कलानुसार भरती आणि ओहोटी होत असते. आपण भूगोलामध्येही ते शिकलेलो आहोत.